या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून आवाज उठवला आहे। शेतकऱ्यांच्या उपयोगात येणाऱ्या उपकरणावरील GST टॅक्स रद्द करावा आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील रक्कम वाढवावी अशी मागणी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत केली आहे। तसेच कृषी मंत्र्यांना भेटून त्यांनी चर्चा करत निवेदनही दिले आहे। पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6000 रुपये मिळतात। दरम्यान शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये 2000 रुपयांची रक्कम मिळते। मात्र शेतकऱ्यांच्या टूथपेस्टचा आणि साबणाचा खर्च सुद्धा या रकमेपेक्षा जास्त असतो। शेतकऱ्यांच्या उपकरणांवर किंवा कीटकनाशकांवर 5% पासून 18% पर्यंत GST लावण्यात आला आहे। त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याने 1 लाख रुपयांची खते खरेदी केली तर त्याला 18,000 रुपयांचा GST सरकारला द्यावा लागतो। त्यामुळे शेतकऱ्यांना 6000 रुपये देऊन त्यांच्या खिशातून 18,000 रुपये वसूल केले जात आहेत। त्यामुळे शेती संबंधित कोणत्याही वस्तूंवर टॅक्स लावू नये अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली। शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेतील पैसे KYC अपडेट नसल्यामुळे मिळत नाहीत अशा शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ मिळावा। त्याबरोबरच पीक विमा योजनेमध्ये प्रत्येक पिकाला पीक विमा योजनेत विमा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। विमा कंपनीकडून रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील खासदार शिंदे यांनी केली। दरम्यान प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीवरून देखील केंद्र सरकारवर टीका केली। आज देखील केंद्र सरकार आंध्र प्रदेश आणि बिहारला विशेष पॅकेज देऊन महाराष्ट्रासहित इतर राज्यांवर अन्याय केला असून भाजपला महाराष्ट्रातील झालेला पराभव पचनी पडला नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।